आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण। आज दुपारी 12:30 वाजता निवडणूक कार्यालयात जाऊन ते अर्ज दाखल करतील। भाजपकडून बावनकुळे उपस्थित राहणार। बारामती पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण हाके अर्ज भरणार। हाकेंची मनधरणी करण्यासाठी दत्तात्रय भरणे भेट घेणार, सूत्रांची माहिती। हाकेंनी अर्ज भरू नये यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणार। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवारी जाहीर। आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हर्षवर्धन सपकाळ अर्ज भरताना उपस्थित राहण्याची शक्यता। विजयाचं क्रेडिट घेण्यासाठी विरोधकांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा विरोधकांवर निशाणा। कुणीही उभं राहिलं तरी बारामतीत सुनेत्रा पवारच विजयी होणार, प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। राहुरीसाठी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले आज उमेदवारी अर्ज भरणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कर्डिले अर्ज भरणार। सकाळी 11 वाजता राहुरीत जाहीर सभा होणार। दुपारी 1 वाजताच्या सुमारास अर्ज दाखल केला जाईल। शरद पवार राज्यसभेच्या खासदारकीची आज शपथ घेणार। पवारांसह रामदास आठवले, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे आणि माया येवनाते राज्यसभेची शपथ घेणार। घातकी तटकरे पटेलांची गरज नाही, बारामतीत बॅनर झळकला। दादांचं नाव पुरेसं, घातकी तटकरेंची गरज नाही असा बॅनरमध्ये उल्लेख आहे। बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर हा बॅनर झळकलाय। केंद्रात सत्ता मिळवायची इच्छा असेल तर राज्यातील मजबूत आघाडी हाच एकमेव मार्ग। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून सामनातून राज्य काँग्रेसवर निशाणा। समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही, सामना काँग्रेसवर निशाणा। भाजपचा आज स्थापना दिवस। भाजपच्या स्थापनेला 43 वर्ष पूर्ण। देशभरातील भाजप कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण।